मुंबईतील भांडूप परिसरात एक धक्कादायक आणि थरारक अपघात घडला आहे. बेस्ट बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने काही क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला. एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली तर दुचाकी आणि ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले. नेमके काय घडले पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. मुंबईच्या भांडूप येथील कोकण नगर परिसरात बेस्ट बस उजव्या बाजूला वळत असताना ती व्यवस्थित वळू शकली नाही. त्यामुळे चालकाने बस मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र रिव्हर्स घेत असताना बसच्या मागील भाग एका पादचाऱ्याला धडकला. या धडकेत संबंधित पादचारी बसच्या मागील भाग आणि मोठ्या प्लांटरच्या मध्ये अडकला. ही घटना पाहताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावलेत. जखमी व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी बसला धक्का देण्यास सुरुवात केली. मात्र याच वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनली. बस अचानक पुढे सरकली आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलेत. नियंत्रण सुटल्याने बसने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याच्या दोन्ही मांड्यांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. बसमधील कंडक्टरने तत्काळ जखमीला मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेत. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि बस निरीक्षक घटनास्थळी दाखल झालेत. या प्रकरणाची नोंद भांडूप पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे. भांडूपमधील या घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. चालकाचे नियंत्रण नेमके कसे सुटले आहे आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा तपास आता पोलीस करीत आहेत.